पण आता तुला जे काही भोगायला लागतंय ना त्यातनं कशी स्वतःची सुटका करून घ्यायची याचा विचार करतो। तुला मी सांगितलं होतं की नाही की मणीला मी तुझ्यापासून तोडीन, तुझ्यापासून लांब नेईन। तसंच केलंय मी। मणी आता माझ्या बरोबर आहे इथे बंगल्यात। आणि स्वानंदी, मी जर तुझ्या जागी असतो ना तर इतका मानहानिकारक पराभव झाल्यानंतर मी इथे थांबलोच नसतो। माझं चंबू गव्हाळ उचलून मी केव्हाच इथनं गेलो असतो। आणि ह्या ज्या आउट हाऊस मध्ये तू राहतेस ना ते आउट हाऊस या खासदार सरपुतदाराचं आहे आणि मी ते मणीला दिलेलं आहे। आता मणी माझ्याबरोबर इथे बंगल्यात राहणार आहे, तेव्हा तू ते आउट हाऊस स्वतःचं घर समजू नकोस। हा बाकी तू टॅलेंटेड आहेसच। आय एम द बेस्ट। अहो, गाणं काय गाताय तुम्ही? नाही नाही, आपण एक काम करूया, तुम्ही ऑर्केस्ट्रा बोलवा, आपण सगळे मिळून नाचूया। तुम्ही त्या तुमच्या लाडक्या मणीला आपल्या घरात राहायला बोलावलंय म्हणून तुम्ही मुद्दाम करताना हे सगळं मला त्रास व्हावा म्हणून त्या आश्रित मणीला इथे राहायला बोलवायची हिम्मत कशी झाली तुमची? शालिनी, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे, पण मी उत्तर द्यायला बांधील नाही। माझ्या मनात आलं की मणीने इथे राहायला यावं म्हणून तो इथे राहायला आलेला आहे। तुम्ही जरी त्याचा तिरस्कार करत असलात तरी सुद्धा आता मला ह्याच्यावर चर्चा किंवा वाद नकोय। तुम्हाला ठीक चर्चा नको असेल, पण मला हवी आहे ना, हे माझंही घर आहे। ह्या घरात कोणाला राहू द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हे ठरवायचा अधिकार माझाही आहे। तुमच्याहून काकणभर जास्तच अधिकार आहे। तुम्हाला काय हो, तुम्ही अर्धा वेळ घराच्या बाहेरच असता। ह्या घरात माझी सत्ता आहे, मी त्या मणीला ह्या घरात अजिबात राहून देणार नाही। अहो, वाचताय काय तुम्ही? मी बोलते ना तुमच्याशी। तो मणी इकडे राहून अजगरासारखा हातपाय पसरायच्या आधी मी त्याला ह्या घरातनं बाहेर काढणार। तुम्हाला काय, तुम्ही दिल्लीला निघून जाल, इथे मला सहन करत बसावं लागेल ना। मग किती मोठ्याने बोलताय तुम्ही, बाहेरपर्यंत ऐकू येतंय सगळं। या थांबा थांबा एक सेकंड। आपलीच कमी होती बोलायला। तो नोकर मणी आपल्या घरात राहायला आला आणि मी शांत बसायचं? पायघड्या घालायच्या काय आता मी? मम्मा चिल।